सोलापूर जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलंय। पिकं पाण्याखाली गेले तर घरातही पाणी शिरलंय। मनसे नेते दिलीप धोत्रेंकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली। शेतातील मका जनावरांना चारा म्हणून खरं तर वाटप करण्यात आलं आणि महापुरानं थैमान घातले आहे तर उभ्या पिकात घरात पाणी शिरले। शेतात पाणी शिरल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। ही समस्या लक्षात घेऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी थेट आपल्या शेतातील मका पीक काढून पूरग्रस्त भागातील जनावरांना चारा म्हणून वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झालेली आहे, तर सीना आणि भीमा नदीला पूर आलेला आहे। सीना नदीच्या पुरामध्ये माढा तालुक्यातील जवळपास 18 गावे, करमाळा तालुक्यातील 11 गावं ही बाधित झालेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रशासनाने माणसांच्या जेवणाची सोय केलेली आहे, पण जनावरांच्या चाऱ्याची समस्या अद्याप तोंड वासून या ठिकाणी उभी आहे। आपल्या सोबत मनसेचे नेते दिलीप धोत्रे आहेत। मला सांगा बापू, आपण आज स्वतःच्या रानात पिकाला कोयता लावलेला आहे, काय यामध्ये पाठीमागची भावना आहे? माणूस भूक लागली तर मागू शकतो, परंतु जनावरांचं काय? आज जनतेला त्या ठिकाणी मदत होती आहे। अनेक लोक त्या ठिकाणी मदतीसाठी पुढे येत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही आपण वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे। परंतु ज्यावेळेस मी 2 दिवस त्या ठिकाणी फिरत होतो, त्यावेळेस लक्षात आलं की या ठिकाणी जनावरांना चाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि म्हणून माझ्या घरी देखील जनावर आहेत। मी शेतकरी आहे आणि म्हणून मी माझ्या करकम मधील जी शेत आहे त्यात जी 4 एकर मी मका लावली होती, ती 4 एकर मका मी त्या ठिकाणी चारा म्हणून त्या ठिकाणी देत आहे। मी आजच तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून ज्या ज्या शाळांचं नुकसान झाले किंवा ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी दप्तर, वह्या, पुस्तकं जे त्यांना सहलोपयोगी साहित्य लागेल ते सगळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। त्यामुळे कुणीही काळजी करायचं कारण नाही। येत्या 2-4 दिवसामध्ये ती देखील प्रक्रिया आमची चालू होईल। दिलीप धोत्रे यांनी आपल्या रानातच असलेली मका तोडून आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।